तर आज आपण निघणार आहोत मुंबई ते नागपूर या प्रवासाला समृद्धी महामार्गावरून. आणि खूप प्रिसाइजली बोलायचं झालं तर आम्ही निघतोय पनवेल ते ब्रह्मपुरी वाया नागपूर समृद्धी महामार्गावरून. आणि आता वाजले सकाळचे 7 आणि एक्सपेक्टेड टाइम अराउंड 13 तास गुगल मॅप प्रमाणे. आणि पोहोचायला जर आम्ही मधात ब्रेक घेतले तर 1-2 तास ऍड करून साधारणतः ही 15 ते 16 तासाची जर्नी राहणार आहे. तर चला आपल्यासोबत निघूयात समृद्धी महामार्गावरून नागपूरला. जर्नी सुरू झालेली आहे आणि रोड ट्रिप नेहमी ह्या खूप एक्साइटिंग असतात. कारण रोड ट्रिपमध्ये तुम्हाला तुमच्या आवडीनिवडीनुसार थांबता येतं आणि बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लोअर करता येतात. आणि ही रोड ट्रिप तर खूप एक्साइटिंग आहे कारण समृद्धी महामार्ग झाल्यामुळे साधारणतः ज्या प्रवासाला 2 दिवस लागायचे आम्हाला, कारण मधात स्टॉप घ्यावा लागायचा, तो प्रवास आता एका दिवसात कंप्लीट होतो. सकाळी मॉर्निंगला आम्ही 7 वाजता निघलो, साधारणतः 16 तास, संध्याकाळी 10 वाजेपर्यंत आम्ही घरी राहू. चल एन्जॉय करा ही एक्साइटिंग जर्नी आमच्यासोबत. इथून आम्ही ठाण्याला जाणार आणि ठाण्यावरून मग समृद्धी महामार्गाच्या दिशेने प्रवास करणार. तुम्हाला दाखवत राहू आम्ही रस्त्यावरचे मेन जे स्पॉट्स आहेत ते. तुम्हाला त्या साईडला जो एरिया दिसतोय ते आहे मुंबईचं, नवी मुंबईचं एअरपोर्ट जे प्रस्तावित आहे, जे बांधल्या गेलं आहे. आणि आताच नरेंद्र मोदींनी त्याचं इनॉग्रेशन केलं आहे आणि मला वाटतं 2-3 महिन्यात ते ऑपरेशनल पण होईल. आपण पोहोचतोय CBD बेलापूरला आणि इथे तुम्हाला विपश्यना मेडिटेशन सेंटरचं एक छान पगोडाचं दृश्य दिसतंय. हा पगोडा आहे, इथे मेडिटेशन केलं जातं आणि साधारणतः 100 ते 150 मेडिटेटर एका वेळेस इथे ध्यान करू शकतात. आम्हाला तसा हा जवळ आहे आणि मी बऱ्याचदा या विपश्यना मेडिटेशन सेंटरला येत असतो मेडिटेशनसाठी. नवी मुंबईचं जे DY पाटील स्टेडियम आहे हे आहे. इथे बऱ्याचशा क्रिकेटच्या नॅशनल इंटरनॅशनल मॅचेस, फुटबॉलच्या मॅचेस होत असतात. IPLचे सीझन्स इथे बरेचदा कव्हर होतात. सो हा कळवा खाडीचा एरिया आहे. समुद्राची खाडी इथून जाते आणि आता खाडी पास करून आपण समोर निघतोय. मेन रूट ठाणा नाशिक हायवे ऐवजी आम्ही भिवंडीवरून जाणारा एक इंटरनल रूट आहे, त्या रूटने निघालोय. कारण ठाणा नाशिक हायवेवर खूप ट्रॅफिक आहे, जवळपास अर्धा तासाचा ट्रॅफिक गुगल मॅपवर दाखवतोय. म्हणून मग आम्ही हा अजून एक दुसरा इंटरनल रोड आहे जो ठाण्या ते भिवंडीवरून निघतो, त्या रस्त्याने चाललोय. सो शेवटी या रस्त्यावर पण ट्रॅफिक लागली आहे आणि साधारणतः 1 तास आम्ही या ट्रॅफिक मध्ये आहोत. जो आमचा एस्टिमेटेड टाइम होता पोहोचायचा त्याला आता भरपूर डिले होईल आणि 2-3 तास झालेत अजून आम्ही मेन हायवेला लागलो नाही. आता आपण समृद्धी महामार्गाला लागणार आहोत. इथून अर्धा किलोमीटर समोर समृद्धी महामार्ग सुरू होईल आणि आतापर्यंतचा प्रवास हा ट्रॅफिकमुळे पाहिजे तसा रोमांचकारी झाला नाही, किंवा असं म्हणू शकता की ट्रॅफिकमुळे रोमांचकारी झाला. एक्सपेक्टेड टाइमच्या 2 तास उशिरा आम्ही समृद्धी एक्सप्रेसवेला लागतोय. जे आता वाजले आहेत 10:27. आम्ही घरातून निघलो 7:14.
साधारणतः 3.25 तास झालेत आणि आता आम्ही समृद्धी महामार्गाला लागलो आणि इथून आता समृद्धी महामार्ग सुरू होते. नागपूर 729 किलोमीटर दाखवते. समृद्धी महामार्गाला एकदा लागलं की तुम्हाला मागे पुढे बघायची गरज नाही. एकदम स्ट्रेट हायवे आहे आणि ट्रॅफिक जास्त नसते. बघतात 3-4 लेनचा रस्ता बनवलाय आणि एकदम स्ट्रेट रस्ता आहे. त्याच्यामुळे एकदा का तुम्ही समृद्धी महामार्गाला लागला की गाडी तुमची 100-120च्या स्पीडने कॉन्स्टंटली जाते. मला पण आतापर्यंत समृद्धी महामार्गाला लागायचीच वाट बघत होतो मी. बघा समृद्धी महामार्ग छान बनवलाय. इथून नागपूर आणि नाशिक 2 किलोमीटर साठी तुम्ही बघू शकत असाल की समृद्धी महामार्ग किती खाली आहे. म्हणजे याच्यावर दूर दूर पर्यंत व्हेकल्स नाहीये आणि जसजसं आपण पुढे जाऊ तर तुम्हाला तुमच्या व्हेकलच्या टप्प्यात दिसेल असं रस्त्यावर कुठलं व्हेकल दिसणार नाही. अदामधात काही कार्स असतात ज्या सुसाट वेगाने पास होतात. अदरवाईज एक्सप्रेसवे एकदम खाली असतो. तुम्हाला समृद्धी महामार्गावर काही टिप्स द्यायच्या असतील 2-3, फक्त 2-3 टिप्स पैकी एक टिप्स ही राहील की तुम्ही तुमची जी गाडीचा जो वेग आहे त्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. कारण इथे रस्ता खाली असल्यामुळे गाडी किती स्पीडने जाते याचं भान राहत नाही. शक्यतो 100च्या स्पीडने गाडी ठेवा. म्हणजे मी तरी 100च्या स्पीडने चालवतो. तशी समृद्धी एक्सप्रेसवेवर स्पीड लिमिट हे 120 किलोमीटरची दिली आहे. पण सेफर साईडला मी 100 किलोमीटरच्या स्पीडने चालवतो. आणि ज्यावेळेस तुम्ही एक्सप्रेसवेवर चालता समृद्धी एक्सप्रेसवेवर त्यावर स्पीडवर लक्ष ठेवा. कारण स्पीड तुम्ही समजा एक्सलेटर नाही दाबला तरी ऑटोमॅटिक स्पीड वाढते. कारण रस्ता एकदम प्लेन असल्यामुळे काहीच अडथळा नाहीये. सो चला आता आपण समृद्धी महामार्गाला लागलोत आणि हा एक समृद्धी महामार्गावर प्रवास करणं हा एक स्वतः खूप छान अनुभव आहे. सो आता आधी हा समृद्धी महामार्ग इगतपुरी पासून सुरू व्हायचा आणि मला वाटतं आता काही महिन्या अगोदर हा पुढे एक्सटेंड केलाय जामठापर्यंत. आपलं जामठा नाही आमनेपर्यंत. जिथून आता आम्ही एक्सप्रेसवे पकडलो. पहिला टोल नाका इथून सुरुवात होते टोलला. इथे तुमचं फक्त फास्टॅग रिडिंग केलं जातं टोल नाक्यावर आणि ज्यावेळेस मग तुम्ही एक्झिट कराल त्यावेळेस ऑटोमॅटिक तुमच्या अकाउंट मधून अमाऊंट डिडक्ट होईल. मुंबई ते इगतपुरीच्या दरम्यान कसारा घाट लागतो. आधी समृद्धी एक्सप्रेसवे इगतपुरीच्या नंतर सुरू व्हायचा. आता इथून सुरू झाल्यामुळे कसारा घाट जो आहे कसारा घाटात त्यांनी खूप छान बोगदे मारले आहेत समृद्धी एक्सप्रेसवेवर. आणि काही बोगदे तर मला वाटतं की महाराष्ट्रातील सगळ्यात मोठे बोगदे असू शकतात त्याप्रमाणे आहेत. हा तर आता कसारा घाटात लागल्यानंतर कसारा घाटात ज्या डोंगरांना यांनी बोगदे मारले ते बोगदे आपल्याला ऑन द वे बघायला मिळतील. मी असं ऐकलं की एक बोगदा हा या घाटात जो बनवलाय तो महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा बोगदा आहे. बघूयात पुढे. तुला ग्रीनरी खूप छान आहे. म्हणजे एकतर आता मुंबई ते कसारा इगतपुरीच्या दरम्यान कसारा घाट आहे त्याच्यामुळे इथली ग्रीनरी तर छान आहेच आहे. कारण सगळा डोंगर दऱ्यांचा परिसर आहे. सो नागपूर 701 किलोमीटर दाखवते अजून. 100च्या स्पीडने जर कन्सिस्टंट गेलं तर 7-8 तास. आणि आम्ही जनरली दर 200-250 किलोमीटर ड्राईव्ह नंतर एक ब्रेक घेतो. त्यामुळे 1-2 तास अजून ऍड होतील.
सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांच्या सतत गस्ती चालू असतात. आता तुम्हाला समोर दिसत असेल ही एक गस्ती व्हॅन आहे आणि एक्सप्रेस वे बऱ्यापैकी खुला आहे सगळ्या साईडने. त्याच्यामुळे काही अनवॉन्टेड गोष्टी किंवा काही घटना घडू नयेत म्हणून पोलिसांच्या गस्ती व्हॅन इथे सारख्या फिरत असतात. तुम्हाला समोर दिसते महाराष्ट्र शासनाची पोलिसांची व्हॅन. कसारा घाटाच्या जवळपासचा व्ह्यू आहे. खाली त्यांनी खूप मोठे मोठे घाटामध्ये ब्रिज बांधले आहेत. जसा आता समोरचा हा दिसतो, हा खूप मोठा ब्रिज दिसतोय मला. तर हा कसारा घाटाचा एरिया आहे आणि आजूबाजूचा परिसर खूप छान आहे, ग्रीनरी आहे आणि मुळात महामार्ग खूप सुंदर वाटतो. हा समोर परत एक बोगदा दिसतोय. बघूया हा बोगदा किती मोठा आहे. तुम्ही महामार्गावर गाड्या बघा, म्हणजे आता दिवाळीचा पिरियड आहे तरी असा भरपूर रश नाहीये. गाड्या भराभर निघून जातात आणि रस्ता खूप मोकळा वाटतो. सो हा सारलांबे टनल आहे. सारलांबे टनल हा पण खूप मोठा बोगदा नाहीये, कारण इथूनच मला बोगद्याचा एंड दिसतोय. परत आता आपण एका बोगद्यात आलो. हा पण बोगदा काही फार मोठा वाटत नाहीये. मला वाटतं साधारणतः 200-300 मीटरचा असेल. बघूयात अजून ज्या बोगद्याची वाट आपण बघतोय तो बोगदा तर अजून आलेला नाही. पुढे जेव्हा लागेल तेव्हा तुम्हाला मी नक्कीच सांगेन. एक छोटासा बोगदा दिसतोय. या बोगद्यावर बघा, ही जी पेंटिंग आहे ना, ही पेंटिंग याला वारली पेंटिंग बोलतात. म्हणजे भिंतींना पेंट करण्यासाठी किंवा भिंतींना रंगवण्यासाठी ही पेंटिंग खूप वापरली जाते, वारली पेंटिंग. आणि बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला इकडे मुंबईकडे आलात तर वारली पेंटिंग हा एक प्रसिद्ध पेंटिंगचा प्रकार. म्हणजे इथले जे आजूबाजूचे जे आदिवासी कम्युनिटी आहे त्या कम्युनिटीचा हा पेंट प्रकार आहे, वारली कम्युनिटी. त्याच्यावरून यांचं नाव पडलं वारली पेंटिंग. नागपूर आता 658 किलोमीटर दाखवतंय, म्हणजे साधारणतः 7 तास. माझी गाडी कन्सिस्टंटली 100च्या स्पीडनं चालू आहे. जसं मी आधी सांगितलं की मी जनरली 100ची स्पीड प्रेफर करतो. भलेही समृद्धी महामार्गाची स्पीड लिमिट 120 किलोमीटर पर अवरची दिलेली आहे, पण मी 100ची स्पीड लिमिट प्रेफर करतो. आणि या स्पीडने जर चालत राहिलो तर साधारणतः 6.5 म्हणजे 7 तासात आपण नागपूरला पोहोचू, जर आम्ही मधात काही ब्रेक घेतला नाही तर. पण एका स्टेजमध्ये आम्ही जाणार नाही मधात नक्कीच, तर 200-250 किलोमीटर नंतर आम्ही थांबू थोडा वेळ. हे बघा आजूबाजूचं हे जे दिसतंय हे कसारा घाटाचा परिसर आहे, जसं आपण मगापासून बोलतोय. आणि आता परत एक बोगदा लागतोय. कदाचित हा बोगदा असेल ज्याच्याबद्दल मगापासून मी बोलतोय, महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा बोगदा. बघूया, कारण ही जी समोरची जी डोंगरांची रांग दिसते त्या रांगेची लांबी बघता आणि उंची बघता कदाचित हा बोगदा असेल जो सगळ्यात मोठा बोगदा समृद्धी महामार्गावर आहे. बघूया, जसं आपण एंटर करू आणि पुढे पुढे जाऊ तसं कळेल आपल्याला. काय लिहिलंय इथे, सुरंग के अंदर वाहन पार्क करे दंडी अपराध आहे. अच्छा, बोगद्यामध्ये प्रवास आहे. मला वाटतं हा कदाचित मोठा बोगदा असेल. आधी पूर्ण हा घाट चढून जावं लागायचा. म्हणजे खाली कसाऱ्यापासून इगतपुरी पर्यंत हा जो पूर्ण डोंगर आहे त्या डोंगरावर खालून घाट माथ्यावर चढून जायचा. मला वाटतं हा बोगदा समृद्धी एक्सप्रेसवेवर पाडल्यामुळे स्ट्रेट रस्ता झालाय आता.
येस, मला वाटतं हाच सगळ्यात मोठा बोगदा आहे. बोगद्याची लांबी लिहिली नव्हती तिथे, नाहीतर आपल्याला कळलं असतं की टोटल लांब किती आहे. पण आता मला वाटतं मी 3 किलोमीटर तर झाले. बोगद्यातून प्रवास करणं हा आपल्या स्वतःमध्ये एक रोमांचकारी अनुभव असतो. तसा एक मुंबईला वरळी ते जे नरिमन पॉइंटला जाणारा जो रस्ता आहे, वरळी पासून नरिमन पॉइंटला एक बोगदा बांधलाय. तो पण मला वाटतं 7 ते 8 किलोमीटरचा बोगदा आहे त्याची लांबी, आणि समुद्राच्या पॅरलल जात होता वरळी ते मुंबई. खूप सुखकर झाला याच्यामुळे. पण जर तुम्ही दुसऱ्या बाजूने बघितलं तर हे इंजिनिअरिंगचं किती मोठे चॅलेंज असेल की जवळपास आता 7-8 किलोमीटरचा, 8 ते 9 किलोमीटरचा हा बोगदा आहे वाटतं मला असं वाटतं. कारण आता बोगद्याचा जो एंड आहे तो दिसायला लागलाय. सो साधारणतः 9 किलोमीटरच्या आसपास हा बोगदा असायला पाहिजे. कसारा घाट जो होता तो घाट या बोगद्यामुळे डायरेक्टली कनेक्ट झालाय आता कसारा टू इगतपुरी. इगतपुरी ते नाशिकच्या दरम्यान ह्या ज्या डोंगर रांगा दिसतात, या डोंगर रांगांमध्ये छान विंड मिल लावले, पवनचक्क्या ज्यांना आपण. हे दृश्य पण बघायला एक मजेशीर अनुभव आहे. दृश्य बघणं खूप मोठ्या मोठ्या विंड मिल्स आहेत. ह्या विंड मिल बघणं हा एक खूप छान अनुभव आहे आणि बरं वाटतं. म्हणजे पूर्ण जी डोंगर रांग आहे, इथून जर बघितलं तर इथून पूर्ण त्या साईड पर्यंत. सो एक्सप्रेस हायवेवर आता आपण जवळपास 200-250 किलोमीटर आलेलो. तर मी दर 200 ते 250 किलोमीटरच्या दरम्यान एक ब्रेक घेतो. थोडीशी गाडीला पण रेस्ट करते आणि मला पण ड्रायव्हिंग. आता एक समोर स्पॉट आहे एक्सप्रेस वेवर, इथे आपण थोडासा ब्रेक घेऊया आणि थोडं रिफ्रेश होऊया आणि नंतर पुढच्या जर्नीला सुरुवात करूया. औरंगाबादच्या जवळपास 26 किलोमीटर औरंगाबाद आहे. आणि औरंगाबाद तर तुम्हाला माहितच आहे कशासाठी फेमस आहे. अजंता अलोरा केव्स आहेत औरंगाबादला. तर प्रत्येक या समृद्धी एक्सप्रेस वेवर जिथे जिथे मोठ्या सिटीज लागतात तिथे तिथे निघायला मार्ग दिलेले आहेत. तसंच ज्यावेळेस आपण औरंगाबादच्या जवळ जाऊ, औरंगाबादला बाहेर निघायला पण एक्झिट दिलेली आहे. औरंगाबाद आता इथून तरी 26 किलोमीटर दाखवत आहे आणि पुढे नागपूर 525च्या रेंज मध्ये आहे. साधारणतः नागपूरला पोहोचायला अजून 5 तास 5.5 तास लागतात. बघा, समृद्धी महामार्ग जो दिसतो ना, म्हणजे स्टार्टिंग पासून जे आपण येतोय समृद्धी महामार्ग एकदम क्लिअर आहे. गाड्या मोजक्याच आहेत आणि आता तर फेस्टिवल सीझन असल्यामुळे इतक्या गाड्या दिसत आहेत. मागच्या वेळेस मी ज्यावेळेस गावून परत मुंबईला आलेलो त्यावेळेस रस्त्यावर अजिबात गाड्या नव्हत्या. आता फेस्टिवल सीझन असल्यामुळे साधारणतः रस्त्यावर काही गाड्या दिसतात. अदरवाईज तुमच्या मागे आणि पुढे पूर्ण रस्ता खाली असतो. दूर दूर पर्यंत एकही गाडी तुम्हाला दिसणार. आणि 100च्या स्पीडने गाडी सहज चालते समृद्धी महामार्गावर. म्हणजे मी 100च्या स्पीडने चालतो. मला ज्या ओव्हरटेक करून गाड्या जात आहेत त्या साधारणतः 120, 130, 140च्या स्पीडने जात असतील. या साईडला औरंगाबाद दिसतंय आपल्याला. हा जो रस्ता दिसतोय हे पूर्ण डोंगर कापलेला दिसतंय. बघा, डोंगर हा कुठला खडक आहे मला माहित नाही. तुम्हाला माहित असेल कदाचित तर सांगा. डोंगर कापलेला आहे पूर्ण आणि रस्ता खूप छान दिसतोय डोंगरामधून जाणारा. आणि हे जे वर दिसतंय ना तुम्हाला, हा जो ब्रिज दिसतोय हा जनरली माझ्या माहितीप्रमाणे जे प्राणी आहेत रस्त्याच्या या साईडला राहणारे जे प्राणी आहेत त्यांना जाण्यासाठी बनवलेले पास आहेत. तर असे समृद्धी महामार्गावर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी असे म्हणजे दोन डोंगर जोडलेला पूल दिसेल. तो जनरली जे प्राणी आहेत या साईडचे प्राणी, त्यांनी त्या साईडला जायचं असेल तर या पुलावरून ते जाऊ शकतात. त्यांच्यासाठी ही फॅसिलिटी बनवलेली आहे. सो सकाळपासून प्रवास आम्ही
करतोय. आता जवळपास 644 किलोमीटर आम्ही ट्रॅव्हलिंग केलंय आणि आता झाली आहे रात्र. अजून आम्ही नागपूरला पोहोचायचे आहोत आणि रात्री बघा समृद्धी एक्सप्रेसवे कसा दिसतो, एकदम छान. म्हणजे आजूबाजूला जे स्टिकर लावलेत त्याच्यामुळे रस्ताच्या किनाऱ्यावरच्या ज्या पट्ट्या आहेत त्या सगळ्या ग्लो होत आहेत आणि ॲज युजल हायवे पूर्ण खाली आहे. अदामधात काही गाड्या आहेत ज्या दिसतील तुम्हाला मागून आणि पुढून. बाकी 100च्या खाली स्पीड येतच नाही तुमची, 100च्या वर स्पीड आहे. पण समृद्धीवरचा प्रवास हा खरंच रोमांचकारी आणि खूप सुखकारक आहे, कारण तुम्हाला ड्रायव्हिंगचा त्रास येत नाही. मुळात तुम्हाला ना क्लच दाबायचा असतो ना ब्रेक दाबायचा असतो, फक्त एक्सलेटरवर पाय ठेवायचे असते आणि तुमची नजर तुमच्या स्पीडोमीटरवर आणि रस्त्यावर अदामधात असायला पाहिजे, जेणेकरून तुमची स्पीड तुमच्या कंट्रोलमध्ये असेल. आता मी 100च्या स्पीडने चाललो, बाजूला ज्या गाड्या माझ्या जात आहेत टेक ओव्हर करून त्या साधारणतः 120-130च्या रेंजने जात आहेत. रात्र असल्यामुळे गाड्या तशाही स्पीड त्यांची स्लो झाली आहे. एरवी गाड्या एकदम सुसाट पळतात. तर मला नागपूरला जायचं नाही आहे, कारण मला माझ्या गावी जायसाठी वर्धेच्या समोर बुट्टीबोरीवरून अजून एक फाटा फुटतो, तो शॉर्टकट घेऊन मी एक्सप्रेसवेवरून खाली उतरेन. तर मी नागपूरपर्यंत जाणार नाही, वर्धेच्या समोर मी एक्झिट घेईल एक्सप्रेसवेवरून. पण बघा छान दिसतोय समृद्धी एक्सप्रेसवे. रात्री अजून समृद्धीवरचं जे दृश्य आहे ते डोळ्याचं पारणं फेडणार आहे. खरंच खूप मस्त प्रवास आहे समृद्धीचा. अमरावतीच्या जवळ आम्ही आलोय. अमरावती बायपास इथून 500 किलोमीटरला आहे. म्हणजे इथून खाली उतरलात की 500 मीटरवरून खाली उतरलात की नंतर तुम्हाला अमरावती किंवा यवतमाळला जायला मार्ग मिळेल. आता आम्ही सरळ वर्धेच्या समोर जाऊ आणि तिथून नंतर एक्झिट घेऊ. सो प्रवास जरी दिवसभराचा असला तरी कंटाळा असा येत नाही, प्रवासाचा शीण येत नाही, कारण तुम्हाला प्रवासात काही करायचं नाही. फक्त नजर तुमची रस्त्यावर ठेवायची आहे, लेनमध्ये तुमची गाडी ठेवायची आहे, स्पीड तुम्ही मेंटेन करायची आहे, बस. बाकी तुमची गाडी अशी सहज चालत जाते. पण समृद्धी एक्सप्रेसवरचा सगळ्यात शेवटचा टोल म्हणजे जिथे समृद्धी एक्सप्रेसवे समजला असं आपण समजूया, नागपूरच्या जवळ क्रॉस केलाय. आणि आता इथून टोल क्रॉस झाल्यानंतर नागपूर लागेल आणि मला ब्रह्मपुरीला जायचंय. तर नागपूरच्या बाहेरून बायपास घेऊन आम्ही ब्रह्मपुरीला जाऊ. तर साधारणतः या टोल पर्यंत माझ्या घरापासून, पनवेलच्या माझ्या घरापासून तर या टोल पर्यंत 782 किलोमीटर स्पीडोमीटर मध्ये दाखवत आहे. आणि सकाळी आम्ही 7:15 वाजता निघलो. आता वेळ झाली आहे 8 वाजले. सो याचा अर्थ जवळपास आम्हाला 12 तास 12.5 तास लागलेत हा समृद्धी टोल क्रॉस करायला. आणि इथून अजून मला समोर गावी जायला 2 तास लागतील.